आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पुण्यातील हिंजवडीत जोरदार पावसासह मोठी गारपीट झाली। दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान ही गारपीट झाली। ब्लू रिज सोसायटीतील रहिवाशांनी या गारपिटीची दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली आहेत। काही काळ ही पुण्यातील नाही तर बर्फाळ प्रदेशातील दृश्य आहेत असा भास झाला होता। हे कुठलंही जम्मू काश्मीरमधलं दृश्य नाही तर हे सगळं दृश्य आहे पुण्यातल्या हिंजवडीतलं। पुण्यातील बाणेर शिवाजीनगर परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। ऐन उन्हाळ्यात पाऊस झाल्यानं पुणेकरांवर काहीसा दिलासा त्यांना उकाड्यापासून मिळाला। जोरदार पावसामुळे पुण्यातील काही भागात पाणी देखील साचलं होतं। या अवकाळी पावसामुळे शेतीला मात्र फटका बसलाय। दरम्यान पुढचे 5 दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। आणि यानंतर बातमी आहे धुळ्यातून। धुळ्यातील साक्रीमध्ये अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यांना हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला। कांदा, गहू, हरभरा आणि मका पिकांचं नुकसान झालं। पावसामुळे फळबागायत देखील चिंतेत आहेत। मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडच्या आमठाणा, वडगाव, पेंडगाव परिसरात पाऊस बरसला। पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। बीडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळाला। परंतु या पावसानं आंबा बागेसह भाजीपाला पिकांना फटका बसलाय। बीड, गेवराई, पाटोद आणि वडवणी परिसरात हा जोरदार पाऊस झाला। नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ गावात आणि परिसरात जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली। अंदाजानुसार आज अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस बरसला। अवकाळीमुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यांना हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।